आपण पाहत आहात एसकेएफ न्यूज सलमान सय्यद सोबत। सध्या आम्ही आहोत पाथरी शहरातील तहसील कार्यालयासमोर। आज आमच्यासोबत पाथरी तालुक्यातील तुरा गावातील विठ्ठल चंद्र खिल्लारे हे आमच्यासोबत आहेत। आज त्यांनी पाथरी तहसीलदार यांना एक निवेदन दिलेले आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की त्यांच्या हातामध्ये जे निवेदन कॉपी आहे तहसीलदार साहेबांना दिलेली, त्या निवेदनामध्ये काय असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि कशा बाबतीत कशाच्या संदर्भामध्ये त्यांनी तहसीलदार पाथरी यांना हे निवेदन कॉपी देण्यात आलेली, जाणून घेऊया त्यांच्याशी। निवेदन कॉपी दिलेली आहे, कशा संदर्भामध्ये दिलेली आहे आणि काय सांगण्यात आलेलं आपल्या तहसीलदार यांच्याकडून? सर, मी विठ्ठल चंद्र खिल्लारे, राहणार तुरा, तालुका पाथरी येथील रहिवासी असून माझे वडील चंदर विठ्ठल खिल्लारे तहसील कार्यालय पाथरी येथे कोतवाल पदावर कार्यरत होते। परंतु सेवेत असताना त्यांचे सन 2011 मध्ये सेवेत असताना निधन झाले। तरी मी त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी याकरिता 2013 मध्ये तहसील कार्यालय पाथरी येथे, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे, तसेच उपविभागीय अधिकारी पाथरी येथे विनंती अर्ज देऊन विनंती केली होती किंवा त्यांच्या जागी मला घेण्यात यावे। पण 2013ला त्यांनी असं मला ते हे केलं की समजा त्यावेळेस शासन जी नाही म्हणले अनुकंपा तत्वासाठी। मग नंतर 2024ला शासन निर्णय आला, त्यामध्ये अनुकंपा तत्व लागू केलं कोतवालांना। पण त्यावेळेस मग नंतर अर्ज दिला मी किंवा मला अनुकंपा तत्वावर वडिलाच्या जागे सेवेत नोकरी देण्यात यावी। जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे मी अर्ज केला होता, तेथून आदेश देण्यात आला। तहसील कार्यालय पाथरी कोतवाल पदाचे नियुक्ती प्राधिकारी असल्याने त्यांच्याकडे अर्ज वर्ग करण्यात आला। पण 2025 हा 1 वर्ष होत आहे की त्यांनी आदेश तहसील कार्यालय पाथरी यांना देण्यात आला की तुम्ही याच्यावर कारवाई करावं, आणि मला एक त्याची प्रत देण्यात आली की तहसील कार्यालय पाथरी येथे तुमचा अर्ज वर्ग करण्यात आला आहे आणि तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा। तरी मी 2025 पासून तहसील कार्यालयात प्रत्यक्ष भेटलो। 12/6/2000 मागच्या म्हणजे ह्याच महिन्यामध्ये एक अर्ज दिला किंवा या अर्जावर काहीतरी तुम्ही कारवाई करा, दखल घ्या आणि मला नियुक्ती देण्यात यावी। तरी आजपर्यंत काही त्या अर्जाची दखल घेण्यात आली नाही व मी प्रत्यक्ष भेट घेतली तरी पण काही कोणती कारवाई करण्यात नाही आली। जिल्हाधिकारी यांचं लेटर सुद्धा आलेले आहे। ह्या जिल्हाधिकारी यांचं लेटर आहे 20/5 करत नाही का? मान्य करीत नाहीत। ते म्हणते शासन निर्णय आता आलेला आहे आणि तुम्हाला लागू होणार नाही असं म्हणते। बाहेरच्या जिल्ह्यामध्ये दिलेत ऑर्डर। मग आपलं काय दुसरं काय इच्छा आहे? तर मग मी निवेदन दिलं किंवा मग तुम्ही याच्यावर कारवाई करत नसली तर मग मी उपोषण करीत आहे। तर येणाऱ्या 29/6 म्हणजे सोमवारी, आता या सोमवारपासून 29 जून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण कुटुंबासहित बसत आहे। कधी दिलं तुम्ही त्यांना निवेदन? हे निवेदन दिलं मी काल 24/6/2026 ला। हा, काय सांगण्यात आले तहसीलदार साहेबांकडून? तहसीलदार साहेबाला 2दा भेटलो मी। त्याने काय समजा त्याच्यावर काही निर्णय घेतलेला नाही काही। हा, समजा हे 1-2 दिवसात जर मान्य झाले तर समजा तुम्ही उपोषणाला बसणार नाही? जर उपोषणाला बसावंच लागणार, कारण उपासमारीची वेळ आलेली आहे माझ्या। मला का कुठलाही आधार नाही, शेती नाही ना, काय नाही माझ्याकडे। एक मजूर माणूस आहे मी समजा, आणि वडिलाच्या जागेवर सेवेत असताना आमचे वडील माहीत झाले, त्यांच्या ठिकाणीच घ्या मला, तर आपण काय त्याला असं काय वेगळं काय हे करीना समजा। हा, हे आहेत आमच्यासोबत विठ्ठल चंद्र खिल्लारे, पाथरी तालुक्यातील तुरा येथील ते रहिवासी आहेत। त्यांचे वडील पाथरी तहसील कार्यालयामध्ये कोतवाल या पदावर त्यांची सर्व्हिस करत होते। त्यांच्या निधनाच्या नंतर त्यांनी इथं एक अर्ज दाखल केलं होतं की त्यांच्या जागी त्यांना घेण्यात यावे, पण तहसीलदार यांना ते वारंवार भेटत होते। तहसीलदार यांच्याकडून त्यांना काही असं उत्तर आलेलं नाही। जिल्हाधिकारी यांनी पत्र काढलेलं आहे, तरी ते पत्र ते मान्य करत नाही, त्यांच्या आदेशाचे पालन करत नाही। म्हणून 29 जून 2026 रोजी पाथरी तहसील कार्यालयासमोर आमच्यासोबत असलेले हे खिल्लारे तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याची त्याने एक निवेदनात म्हटलेले आहे, आणि असंच निवेदन पाथरी तहसील कार्यालयात देण्यात आलेले आहे। यासोबत आपण पाहतात SKF न्यूज
सलमान सय्यदसोबत पाथरी.